मुंबईमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एक कार्यक्रम प्रतिपतचंद्र लेख हेवा म्हणून, आणि मी त्याचा डिरेक्टर होतो त्या कार्यक्रमात. आणि तरुण होतो त्यावेळेला, भरपूर केस होत्या, बँकेत नोकरी करत होतो. आणि जेवढे कलावंत मध्यंतरापूर्वी आले स्टेजवर ते सगळे परत यायला हवे असं दंड होता माझा. तर काढर नावाचे काका होते, ते पोवाडा म्हणायचे, सुंदर पोवाडा. एकच त्यांच्याकडे पोवाडा होता, दुसरा पोवाडा नाही त्यांच्याकडे. मग सगळ्या मुली होत्या तर मीच टाईम मारले. काका काळजी करू नका, पोवाडा मी देतो तुम्हाला, अशी मीच टाईम मारली. सोमवारी कार्यक्रम, शनिवारी काकांचा फोन, एक रविवार तरी मला रिहर्सलला द्या, पोवाडा दिला नाही तुम्ही. त्या दिवशी दुपारी घरी आल्यानंतर मी हा पोवाडा लिहिला. देवाची कृपा आहे, असं सुस्त कसं नुसतं माहिती नाही, सुस्त ऐका. हा शिवाजी राजा धन्य, हा शिवाजी राजा धन्य, नाही असा अन्य वीर असा मान्य, झाला महाराष्ट्र देशी, हिंदू धर्माची हीच काशी, गातो शाहीर कीर्त काशी, हजी जी 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 जी. ही घटना आहे महाराजांच्या राज्याभिषेकावरची. काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट रायगडावरती आले आणि म्हणाले, शिवबा आता तुम्ही राजे आहात, तुमच्या डोक्यावर छत्र चामर ढळायला हवे. यादवांच्या पराजयाबरोबर हिंदू धर्म लयाला गेला हा समज नाहीसा व्हायला हवा, आणि ते केवळ तुमच्या राज्याभिषेकाने शक्य होईल. गागा भट्टांची ती अमृततुल्य धर्मांना शिवाजी राजाने शिरसाबंद मानले आणि जिजाईचा चेहरा हासला, जिजाईचा चेहरा हासला, हर्ष दाटला गडावर भला, वाहली आनंदाची हवा, बातमी घेऊन उडला थवा, किती किती सांगू मोद जागला, जी 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 जी. नद्यांची आणि सागरांची जल आणण्यासाठी लोक चारी दिशांना पाठवले गेले आणि तयार होऊन आलं एक सुवर्ण सिंहासन. रत्नांनी मडले होते सिंहासन, त्यावरी कोरले सिंह दिसती शोभून, दिसती शोभून, दिसती शोभून. पक्षींनी प्राणी काढले त्यावरी छान, स्वातंत्र्य शक्तीचा सूर्य दाखवी शौर्य आणि औदार्य तक्ती आसनी जी. ते सशास्त्र केले सिद्ध, ते सशास्त्र केले सिद्ध, मंत्राने मुग्ध तंत्राने शुद्ध पालने फिटले डोळ्यांचे, तेज जणू भासे ताऱ्यांचे, सुवर्ण ते 32 वर्णांचे, हजी जी 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 जी. वट खैरणी औदुंबर लाकडातुनी, जाहवी आसनी तत्त सुबक मांडणी, सुबक मांडणी, सुबक मांडणी जी जी. पाहुनी तृप्त, पाहुनी तृप्त जाहले पंतनी, गागा भट्ट म्हणाले दोघे राजास, बघावे स्वतः आसनास, जोडली रत्न किती त्यास, निवडली खजिन्यातून खास, हजी जी 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 जी. गागा भट्ट आणि मोरोपंतांचे ते शब्द ऐकून त्या राजमुखावर छटा, त्या राजमुखावर छटा, उमटली दुःखाची सर्वथा, उसळली अंतरातली व्यथा, गोवादळ उठले हृदयात, काय राजांच्या मनात, थरारून उठले तयांचे ओठ, जी 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 जी. आणि राजे म्हणाले, कसे सांगूया सिंहासन चरणांशी, रत्ने सांडली आम्ही, हे राज्य आम्ही स्थापिले हो कैसे, शिवधनुष्य पेलून जैसे, हे राज्य उभे श्रींच्या इच्छे पायी, आम्ही निमित्त केवळ काही, जरी यज्ञ आम्ही मांडियला, मावळा स्वतःहून जमला, कित्येक प्राणही मुकला, त्या आठवणी जिवंत अंतर्यामी, रत्ने सांडली आम्ही, कसे मोजावे मूल्य अशा रत्नांचे,